सिडकोतील त्रिमूर्ती चौक लगत असलेल्या पेठे शाळेजवळ अवजड वाहनांची अनधिकृत व बेफाम वाहतूक सुरूच असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी रोज मृत्यूच्या छायेतून शाळा ये-जा करत आहेत. शाळा सुटण्याच्या वेळेस दुपारी व सायंकाळी येथे भयानक गर्दी असताना ट्रक, डंपर, जेसीबी सारखी वाहने निरंकुशपणे धावत असल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. नुकत्याच घडलेल्या प्रकारात एका विद्यार्थिनीला अवजड वाहनावरील लोखंडी गज हातावर आदळून ती जखमी झाली. मी रस्ता ओलांडत होते तेवढ्यात वाहनातील गजाने हाताला जोरात मार बसला असे त्या विद्यार्थिनीने सांगताच पालक संतापाने पेटले. हा रोड इथे सिग्नल पासून त्रिमूर्ती सिग्नल पासून तर या आमच्या शाळेच्या रस्त्यापर्यंत प्रचंड अतिक्रमण झाल्यामुळे आम्हाला रहदारीस अत्यंत त्रास होतो. सकाळी आम्ही जेव्हा इथे येतो तेव्हा आम्हाला येण्यासाठी अर्धा तास आधी यावे लागतं. जाता आम्हाला अर्धा तास उशीरच होऊन जातो. तर माझी विनंती आहे की तुझ्यासोबत काय घटना घडली होती? एकदा मी जेव्हा रोड क्रॉस करत होती तेव्हा लोखंडाची सळई माझ्या हाताला लागली व त्यामुळे मला खूप त्रास झाला. त्याच्यामुळे मी प्रशासनास विनंती करते की लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा. मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक आणि विद्यार्थिनी अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करा अशी कडक मागणी प्रशासनाकडे केली आहे. अवजड वाहनांचा रोजचाच प्रश्न आहे. बऱ्याच वाहनांमध्ये लोखंडी सळया घेऊन जातात. त्या सळया बाहेर आलेल्या असतात आणि अगदी मॉन्टेसरी पासून तर 10वी पर्यंतचे मुलं जेव्हा शाळेतनं एकाच वेळेस बाहेर निघतात तेव्हा शिक्षकांचाही जीव मुठीत असतो आणि पालकांचाही जीव मुठीत असतो. तर आपण वाट बघायची का की कुणाचा जीव जाईल आणि त्याच्यानंतर प्रशासन त्याच्यावरती काही कारवाई करेल किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचं काही नुकसान झालं तोपर्यंत आपण वाट बघायची का? तेव्हाच काही याच्यावरती पर्याय निघणार आहे का? जर आपण म्हणतो हे देशाचे पुढचे भविष्यातले नागरिक आहे तर त्यांना सुरक्षा देणं हे देशाचं पहिलं कर्तव्य आहे, अधिकाऱ्यांचं पहिलं कर्तव्य आहे. तर आम्हाला पटकन याच्यावरती अतुल दूध डेअरी पासूनचं सिग्नल आणि शाळेचा हा रोड, इथं अण्णा पाटील शाळा आहे, उंटवाडी माध्यमिक विद्यालय आहे, सकाळी प्राथमिक विद्यालय, आमची भरायची त्यांची सुटायची वेळ दुपारी 12 वाजता तर प्रचंड गर्दी असते आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मूल घरी येतंय की नाही. तर याच्यावरती प्रशासनाने काहीतरी पटकन निर्णय घ्यावा. स्थानिक नागरिकांनीही वाहतूक विभाग तसेच पोलीस प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिक आणि पालक वर्गात प्रचंड नाराजी आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.